महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामनाथ पंडित यांच्या नेतृत्वात प्रशासनाला जाब। दिघोडा नाका येथील मृत्यूच्या सापळ्याविरोधात नागरिकांचा एल्गार। उरण तालुक्यातील दिघोडा नाका येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा रस्ता सध्या वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे वाहन चालवताना नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यातच पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित दादरपाडा यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे। कालच या जीवघेण्या खड्ड्यामुळे एक भीषण अपघात घडला। मोटारसायकलवरून जाणारे 2 तरुण या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने थेट गाडीवरून कोसळले आणि गंभीर जखमी झाले। अपघात घडताच सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडित यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत माणुसकी दाखवली आणि त्यांनी स्वतः त्या दोन्ही जखमी युवकांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। योग्य वेळी उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। माणसाचे बळी गेल्यावरच डोळे उघडणार का? प्रशासनाला खडा सवाल। नेहमीच विविध समाजोपयोगी आंदोलनात हिरिरीने भाग घेणारे रामनाथ पंडित यांनी प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे। हा कारभार असाच सुरू राहणार का? शासन आणि संबंधित प्रशासन नेमकी कसली वाट पाहत आहे? एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल रामनाथ पंडित आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे। उरण दिघोडा नाका येथील रस्त्याचे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा। वर मलनपट्टी न करता दर्जेदार रस्त्याची निर्मिती करण्यात यावी। निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी। दिघोडा नाक्यावरील या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे रोज मृत्यूशी खेळण्यासारखे झाले आहे। आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार की आणखी मोठ्या अपघाताची वाट पाहिली जाणार याकडे संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागले आहे। जर प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलली नाही तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, दिघोडा उरण। दिघोडा नाक्यावरची ही परिस्थिती आहे। काल 2 युवक इथे पाण्यात पडले होते। त्याला मी स्वतः पनवेल येथील गांधी हॉस्पिटलला नेले, मलमपट्टी केली, त्यांना घरी सोडले। हे शासनाचे डोळे कधी उघडतील? माणसाचं बळी गेल्यावर उघडतील का कधी उघडतील? याची नोंद शासनाने घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे।